हेलो फ्रेंड्स। स्कंद पुराण में एक कथा मिलती है कि एक क्षेत्र में कभी इस लोनासुर नाम का एक असुर रहता था, जिसके अत्याचार से सभी देव दुखी थे। देवताओं ने भगवान विष्णु से लोनासुर के अंत के बारे में बात की और भगवान विष्णु जी से देवताओं ने प्रार्थना की कि इस आतंक से हमें मुक्ति दिलाए। तो भगवान विष्णु जी ने एक सुंदर योग का उत्पन्न किया और उसका नाम दैत्यसूदन रखा था। दैत्यसूदन ने पहले लोनासुर की दोनों बहनों को अपने प्रेम जाल में फांस और फिर उसकी मदद से एक मान का मुख्य द्वार खोल दिया, जिसमें लोनासुर छिपा बैठा था। दैत्यसूदन और लोनासुर में बहुत भयंकर युद्ध हुआ और अंततः लोनासुर मारा गया। और पुराण में सरोवर के पानी को लोनासुर का रक्त और उसमें जो नमक मौजूद है उसको लोनासुर का मांस बताया गया है। तो ये बात अब तक प्रूव नहीं हुई है, लेकिन ऐसा पुराण में लिखा हुआ है। आम्ही पोहोचलो आणि आता गोमुख मंदिर आहे इथे, तर चाललो आम्ही। शुरुआत में आपको गोमुख मंदिर देखने को मिलेगा।
वहाँ पे एक जलधारा बहती है। लोगों का कहना है कि ये जलधारा का जो पानी है काशी से सीधा आता है। यहाँ से आगे आपको जंगल से होते हुए 4 किलोमीटर पैदल चलना होता है, लेकिन मज़ा बहुत आ जाता है। तो चलिए ब्लॉग शुरू करते हैं। वेलकम टू ब्लॉग। इस सरोवर के पास एक कुआं भी मौजूद है, जिसका आधा पानी खारा और आधा मीठा पानी है। इसी कारण से इसे सास बहू का कुआं भी कहते हैं। लेकिन अभी वो पूरा पानी में डूबा है, तो इसलिए आपको वीडियो में नहीं दिखा सकते, लेकिन यहाँ पे वो स्थित है। और यह भी कहा जाता है कि लोनासुर का वध करने के टाइम पे उसका रक्त भगवान के अंगूठे पे लग गया था, जिसके कारण भगवान ने अपना अंगूठा रगड़ा था। तो इसी वजह से वो गड्ढा यहाँ पे बना है, ऐसा कहा जाता है। तो वीडियो को लास्ट तक ज़रूर देखें और कमेंट में ज़रूर बताएं आपको वीडियो कैसा लगा। अगर अच्छा लगा तो ज़रूर लाइक करें। हाँ बेटा। तो खाली उतरायचं आहे आम्हाला. असं रस्ता चालला खाली. लोणार सरोवराकडे आलो आपण की सर्वात प्रथम गोमुख मंदिर येतो, त्याच्यानंतर हे पायऱ्या येतात, तिथूनच खाली उतरायला सरोवराकडे जातो. हे अशा पायऱ्या आहेत खाली खाली जायला, पूर्ण दगडाच्या आहेत.
खूप जुने आहेत. ह्या साईडून झरा आहे का पाण्याचा. हो, हे बघा असं पाणी, किती मस्त व्ह्यू आहे एकदम. असो बेटा. रिदानला पाणी बघण्यातच खूप आवडते. आत्ताच म्हणजे हिवाळ्यातच असं आहे, तर मग पावसाळ्यात तर बघाच नका किती पाणी जात असेल इथून. पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाहत असेल इथून. इथे सहलवाले मुली वगैरे येत आहेत आता. लहान मुलांसाठी फिरण्यासाठी खूप सुंदर जागा आहे. वगैरे येत आहेत खालून. बहुतेक हे सकाळी तिकडे गेले होते, त्याच्यामुळे खूप लवकर आता बाहेर आले. कोणत्या गावचे तुम्ही? कोणत्या गावचे रे? कोणत्या गावचे? शाळेची सहल वगैरे आली होती. कसं वाटलं रे खाली? सगळ्यांनी सांगा एकदा. आले होते, त्यांची सहल वगैरे होती या साईडला गेले आता. मला वाटतं हे सकाळी लवकर आले असते. तर आपण जाऊयात आता खाली. अजून खूप बाकी आहे आपलं फिरायचं. आपण आत्ताशी एकच पॉईंट बघितलेला, अजून खूप सारे पॉईंट बाकी आहे. मला वाटतं इथं खूप म्हणजे 15 मंदिर आहेत खाली गेल्यानंतर. खालचा व्ह्यू बघा किती एकदम आहे. इथे बघा खालचा व्ह्यू किती छान आहे बघा. या साईडला बघू शकता झरा आलेला आहे. अरे वा वा, छोटासा धबधबा म्हणू शकता आपण याला, किंवा झरा सुद्धा म्हणू शकता. एकदम छान दिसत आहे. इथे एक छोटासा पूल आहे समोर. हळूहळू चालू.
खाली चाललोय आपण, ते असं झाडं वगैरे, हे बघा पहाडी वगैरे, खाली खाली उतरतो आपण सरोवरमध्ये जायसाठी. हा जो भाग आहे ना, इथं सिंह, वाघ, हरिण, मोर प्राणी असतात इथे. असं दगडाचा रोड आहे, तिथून जावं लागतं. कुणी कुणी बघून येत आहेत. या बोर्डवरती आपण बघू शकता लोणार अभयारण्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. बघू शकता लोणार सरोवर हे पृथ्वीवरील अग्निजय खडकातील एकमेव खाऱ्या पाण्याचे विवर आहे. 1 जून 2000 लोणार अभयारण्य घोषित झाले. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सर्व माहिती आहे. या अभयारण्यामध्ये पक्षी आढळू शकतात. या बाजूला तुम्ही बघू शकता हे जे आहे हे यज्ञेश्वर मंदिर आहे. जुन्या काळामध्ये इथे यज्ञ वगैरे व्हायचे आतमध्ये. ते हवन वगैरे होतात. हवनचं वगैरे आहे. केलेलं आहे. हे बघा, हे त्याच्या खांबावरती बघू शकता तुम्ही. इथे मूर्ती देखील आहे. आपण आता बाहेर जाऊन बघूया थोडंसं. आताच्या जमान्यामध्ये एवढे कोणी करू शकतात नाही. एकदम चांगलं वातावरण, एकदम शांत वाटतं. बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे. एकदम शांत वातावरण. नक्कीच तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही इथे या फिरायला. लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्यांनी इथं दगडावरती इथं हे केलेलं आहे, होल केलेलं आहे बघू शकता. तर हे सॅम्पल इथून घेऊन गेले ते. तर ते सॅम्पलवरून त्यांनी त्याची वयोमर्यादा आणि कशापासून बनलेलं काय वगैरे ते माहिती त्यांनी काढलेली आहे. पूर्ण जंगलचा एरिया आहे, एकदम पूर्ण जंगल असं दिसत आहे. पूर्ण घनदाट जंगल आहे. इकडे बघा या साईडला पूर्ण झाडे झाडे. छोटासा रस्ता काढलेला आहे जाण्यासाठी तिकडे सरोवराकडे. बाकी सगळीकडे असे जंगलच आहे बघू शकता पूर्ण. आणि असं म्हणण्यात आलेलं आहे की इकडे वन्यजीव सुद्धा आढळतात. त्यामुळे थोडंसं मनामध्ये सुद्धा भीती वाटत आहे. पण ठीक आहे, काहीतरी बघण्यासाठी काहीतरी करावं लागतं.
चला तर या साईडला हे बघू शकता, प्राण्यांसाठी पाणी पिण्याचं एक बनवलेलं आहे वन विभागाने. इथे सर्व पाणी वगैरे, पक्षी वगैरे येतात पाणी पिण्यासाठी. आणि बाकी सगळं तर तुम्ही बघू शकता, जंगलच जंगल आहे सगळीकडे. आणि या साईडला आपण जाणार आहोत लोणार सरोवर. तर इथे लिहिलेलं आहे रामगयाकडे जाण्याचा मार्ग. आणि दुसरा जो आहे तो आहे आपला सरोवरकडे जाण्याचा. या साईडला आहे सरोवरचा. या साईडला जावं लागेल आपल्याला रामगया मंदिराला. चला, हे आहे रामगया मंदिर. तर चला आपण इकडे आता दर्शन घेऊन येऊया. चालू आहे रामगया मंदिर इकडे बघू शकतो बघा. एक कुंड आहे, पावसाळ्यामध्ये इथे पाणी वगैरे राहते. आता सध्या कोरडं आहे. आपण जाऊया. इथे श्रीराम वगैरे येऊन गेलेले आहेत. जय श्रीराम. बजरंगबली म्हणजे जय बजरंगबली. चला श्रीरामांचे आपण दर्शन घेऊया. जिथे राम असेल तिथे बजरंगबली असणार. जय श्रीराम. तर बघू शकता खूप मस्त एकदम शांत आहे इथं वातावरण. आणि खूप अंधार सुद्धा आहे, तरी आपण याच्यामध्ये कव्हर करू. थंड वाटत आहे, खूप थंड वाटत आहे. तर इथे म्हणतात की श्रीरामांच्या बाजूला लक्ष्मण आणि सीता मात्यांची प्रतिमा दिसते. ती खरी गोष्ट आहे. आपण बघू शकता इथे दिसतच आहे आपल्याला सीता माता आणि लक्ष्मणची सावली श्रीरामांच्या बाजूला. तुला जय श्रीराम. तर आतमध्ये जाऊन आपण एकदा पूर्ण शूट करूया. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. तुला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू श्रीराम. जय जय कर बेटा. बघू शकता लोणारचं सरोवर. तर थोडंसं मी या झाडाखालून वगैरे जातो, रस्ता काढू ते बघू शकता तुम्ही. या साईडला हे बघा पूर्ण पाणीच पाणी आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. एकाना इकडे बसून आहे. गोल्डन बदक जास्त दिसतात.
मित्रांनो, तर आपण पोहोचलो आहोत तिथं लोणार सरोवर बघू शकता. तर याची थोडीशी माहिती आपल्याला भाग्यश्री देणार आहे. तर हे घ्या, बोला मॅडम. तर हे जे पाणी दिसतंय लोणार सरोवराचं पाणी आहे. तर इंग्रजांनी त्या टाईममध्ये तर तिथल्या खडकाळचं संशोधन केलंय आणि त्या संशोधनावरून त्यांना समजलं की 55,000 वर्षापूर्वीचं हे आहे सरोवर. हे उल्कापिंड पडल्यामुळे हे निर्मिती झाली याची आणि हे संशोधनामधून असं कळलेलं आहे आपल्याला. आणि पूर्ण म्हणजे जे आपलं पूर्ण जे पृथ्वी आहे, पूर्ण जग आहे, त्याच्यामध्ये हा 3रा नंबरचा आहे आणि आपल्या इंडियामध्ये हा 1 नंबरचा आहे. आणि जे उरलेले जे 2 आहेत हे सोडून याच्या व्यतिरिक्त तर त्याच्यामध्ये असं पाणी नाही आहे. आपलं फक्त आपल्या लोणार सरोवरमध्येच पाणी आढळते. आणि या पाण्याचा रंग कधी कधी गुलाबी, कधी कधी हिरवा असा होत राहतो, कधी कधी असा निळा सामान्य पाण्यासारखा सुद्धा दिसतो आपल्याला. हॅलो फ्रेंड्स, आणि इथला जो पाणी आहे हा खारं आहे. इतकं खारं आहे की समुद्राच्या पाण्यापेक्षा 10 पट्टीनं खारं पाणी आहे. आज संडे आहे आणि संडेच्या दिवशी कसं आहे, आम्ही ठरवलं नव्हतं की आम्ही कुठं जायचं, पण यांनी अचानक म्हटलं की पोरांना सुट्टे आहे तर चल कुठेतरी बाहेर जाऊ. तर आम्ही आलो लोणार सरोवराकडे. पुष्कळदा आमचं म्हणजे यांनी विचारलं मला की तुम्ही लोणार सरोवरला जाऊ का आपण, पण मी नाही म्हणत होते. पण आज मी आली आणि इतकी खुश आहे, खूप सुंदर आहे. आपल्या गावाच्या एकदम जवळ असताना म्हणजे वाशिमपासून 2 तासाचं रन आहे आणि इतकं सुंदर आहे, इतकं मस्त वाटत आहे इथे येऊन. तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या, नक्कीच बघा. काय करताय? तर फॅमिलीला घेऊन येण्यासाठी हे चांगलं ठिकाण असू शकते. या कधी पिकनिकला तुम्ही आपली फॅमिली वगैरे घेऊन. बुलढाणा जिल्ह्यात आहे लोणार सरोवर आहे. इथे तुम्हाला मंदिरसुद्धा बघायला मिळतात खूप सारे. आणि लोणार सरोवर तुम्ही बघू शकता किती छान आहे, एकदम नैसर्गिक वातावरणामध्ये आहे, एकदम शांत ठिकाण आहे. आपल्या फॅमिलीला नक्की घेऊन या. आणि तुम्हाला हा म्हणजे सरोवर कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. या साईडने एंट्री सर्व्हिसिंग. बघू शकता तुम्ही कशी पाय ते बघ किती छान आहे. ये हमारा ब्लॉग आपको कैसा लगा कमेंट में ज़रूर बताएं. अच्छा लगा हो तो लाइक करें और कमेंट में बताएं आपको कौन सा पार्ट अच्छा लगा है ब्लॉग का. और आप अपने फैमिली को ज़रूर लेके आए यहाँ पर. और जो हमारे चैनल पे नए हैं एक बार चैनल को सब्सक्राइब ज़रूर कर ले और बेल आइकन प्रेस करें और वीडियो को शेयर करना ना भूलें. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग.
कोणत्या साईडला? इथे एक मंदिर बघू शकता तुम्ही, पण तिथे जाण्यासाठी आपल्याला रोड नाही आहे, त्याच्यामुळे आपण तिथे जाऊ नाही शकत. कारण की इथपर्यंत पाणी आलेलं आहे, आपण बघू शकता एकदम इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आधी खूप कमी पाणी राहायचं, त्यामुळे इथून येता येत होतं, पाण्यात तिथं जाता पण येत होतं. आता या मंदिरात जाता येत नाही, फक्त पण इकडूनच बघू पाऊस पाणी आहे. तर आपण पोहोचलेलो आहे तिथं देवीच्या मंदिरामध्ये, लोणारची आराध्य देवी. सरोवरचं पाणी पाहू शकता तुम्ही इथं, पूर्ण मंदिराला असं टच करून आलेलं आहे. पाण्यामध्ये पण काही वर्षानंतर असं वाटतं मंदिर पण पाण्यात जाणार. त्या खांबापर्यंत पाणी आलं, हे झाड पण गेले पाण्यात. दिवे वगैरे लावायचे. सगळ्यांनी देवीचे दर्शन घ्या. जय माता रानी. जय माता रानी. विनायकाची मूर्ती आहे इथे. सरोवर इथेला पण कमळच्या देवीचे दर्शन घेऊया इथे. टेकले आल्यानंतर तुम्ही बघू शकता कमळच्या देवीचे दर्शन घेऊ शकता. इथपर्यंत पहिले पाणी नव्हतं, आता इथे पाणी आलेलं आहे. तिने अजून पावसाळ्यामध्ये वाढू शकते.
शकत, कारण की याच्या पुढे तुम्ही बघू शकता पूर्ण रस्त्यावरतीच पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आता इथपर्यंतच आलेलो आहोत. आपल्या अजून समोर जायची इच्छा होती, पण पूर्ण रस्त्यावरती पाणी असल्यामुळे आपण नाही जाऊ शकत.